सौम्या, तू त्याला एम्बॅरेस करतेस. ऍक्च्युली काल तो एका मुलीला घेऊन कॅफेमध्ये आला होता. हा, तर तिथे आमची भेट झाली आणि तेव्हा मी तुला म्हणलं की मी उद्या गोरेगावला येतोय. तर तेव्हा तू मला म्हणालास की जर गोरेगावला येणार असशील तर NGO ला पण येऊन जा असं. अच्छा, मग तू मला भेटल्यावर सरप्राईज का झालास? मला काय माहिती होतं की अचानक रस्त्यात तू दिसशील. तू दिसलीस की माझं असंच होतं. एनिवे, ऐक ना संजय, सुमित, आपण आता CSR वरती डिस्कस करूयात. आणि ऐक ना संजय, तुला माहितीये ह्याची कंपनी आपल्या NGO साठी फंडिंग करतेय. हे ठरलं नव्हतं. म्हणजे मला म्हणायचं होतं की अगं तू काही म्हणाली नाहीस ना याबद्दल, मला म्हणून कळलं नाही. अरे मला तरी कुठे माहिती होतं, आता रस्त्यात भेटला ना तेव्हा आमचं ठरलं. हा, ठीक आहे, मी फाईल घेऊन येते. संजय बस. सौम्या, मी काय म्हणतो की मला अर्जंट काम आहे. तुम्ही डिस्कस करा ना, मी आलोच. आलोच. ठीक आहे, ऐक ना सुमित, मी तुला सांगते आता. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती, बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती. बेचैन स्वप्नांची पाखरे हरून जाती, मनाच्या पाऱ्याला आवरू किती. सुमित, सरप्राईज. हो, हाय, तू इथे? बस ना प्लीज प्लीज. बस. ते काय ना, आता तिच्या NGO साठी आपल्याला CSR ऍक्टिव्हिटी करायची आहे, तर मग डिस्कशन नको करायला. अगं पण बॉसशी मी ऑलरेडी बोलली आहे. ओ वाव. अरे कम ऑन गाईस, कामाला नको का लागायला? प्रेझेंटेशन बनवायचं, केवढी कामं आली आहेत. चलो गाईस, जल्दी. मी निघते. काव्या थांब ना, तुझी सुद्धा आम्हाला मदत होईल, हो ना? येस ऑफ कोर्स, आय वॉज गोइंग टू से दिस. सौम्या, काव्या इज द स्ट्रॉंगेस्ट पिलर ऑफ माय टीम. आज काव्या आहे ना, म्हणून मी या खुर्चीवर बसू शकतो. वाव, इम्प्रेसिव्ह. झाली तारीफ करून, आता काम करायचं. हा येस,
सौम्या, तुझ्या या प्रेझेंटेशन मध्ये तुझ्या एनजीओच्या मागचा विचार यायला हवा. म्हणजे केवळ तुम्ही काय काम करता तेवढंच नाही, तर तुम्ही ते का करता आणि तुम्ही ज्या सेक्टरमध्ये काम करता त्या सेक्टर करता ते किती महत्वाचे हे त्या प्रेझेंटेशन मध्ये यायला हवं. म्हणजे आमच्या बॉस लोकांना हे पटायला हवं की दिस इज द बर्निंग नीड ऑफ टुडेज सोसायटी. म्हणजे आता तू स्लम एरियाज मधल्या मुलांसाठी काम करतेस, तर त्या मुलांना या मदतीची किती गरज आहे, त्यांच्यावर चुकीचे प्रभाव पडू नयेत म्हणून तुम्ही किती काम करताय, हे सगळं या प्रेझेंटेशन मधनं कळायला हवं. करेक्ट. आम्ही हाच विचार करून काम करतो. पण तुला कसं कळलं? इजंट इट ऑब्वियस? अरे पण बऱ्याच लोकांना नाही कळत. अच्छा, तू अजूनही माझी गंटी बऱ्याच लोकांमध्ये करतेस का? एनिवे, काव्या, आता आपल्याला कामाला लागायचंय. हे प्रेझेंटेशन आपलं बेस्ट प्रेझेंटेशन झालं पाहिजे. सुमित, आपलं प्रत्येक प्रेझेंटेशन बेस्ट असतं. रिलॅक्स. पण हे प्रेझेंटेशन सौम्याच्या एनजीओ साठी आहे ना. बर, तुमच्या केसचं काय झालं? कुठली? अच्छा, ती मुलगी, आय मीन देविका. अगं, तिला दिल्लीत पोलिसांनी ट्रेस केलंय. काय सांगतेस? हो, काय? हे कधी घडलं? मी काल पोलीस स्टेशनला गेले होते. अरे कमाल, तुम्हाला बोलली का नाहीस? अरे मला वाटलं तुला इंटरेस्ट नसेल, आणि तसेही तुझे ऑलरेडी 75,000 बुडालेत. मला वाटलं सारखं सारखं तुला आठवण करून देऊन. जसं काही तू सारखी सारखी आठवण करून देतच नाहीस मला. ते काही नाही, पुढच्या वेळेला जेव्हा तू पोलीस स्टेशनला जाशील तेव्हा मी तुझ्या बरोबर येणार आहे. ठीक आहे बाबा, आपण दोघेही जाऊयात. प्रॉमिस? प्रॉमिस. हे इकडे गेलं, मी इथे जमवलं. टोटल का चुकली? अरे बघ ना, कारण तू ह्यात तो कालचा ग्रोसरीचा खर्च ऍडच केला नाहीयेस. नाही ग, तो इथे नाहीये, त्याचा वेगळा अकाउंट आहे. अरे वेगळं कसं? ह्यातच इन्क्लूड असणार की नाही ते बाबा? काय तू मूर्खपणा करतोस? लिहून ठेवायचं की नाही? हे बघ, मी कॅश पेमेंट केलंय. का? करन्सी चेंज. अरे पण तरी हे बघ, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. हा, राघवला जर हे सगळं कळलं तर त्याला काय वाटेल? मी बघीन काय करायचं ते. मला माहितीये मी काय करतोय. राघवला सांगेन मी व्यवस्थित. अभि, हे चुकीचं आहे की नाही? हा, काही झालं ना, काही तरी मैत्री वेगळी आणि व्यवहार वेगळा. मी कुठे नाही म्हणालोय. तू नाही म्हणत नाहीयेस, पण शोना तू एक्सेप्टही करत नाहीयेस ना मी काय म्हणते ते. ओके ओके, तुझा काय तो ग्रोसरीचा हिशोब तो दे मला, मी टॅली करतो. थांब आधी, तू हा जो कॅश आणि कार्डचा जो काही घोळ घातलास तो सॉल्व्ह कर आधी. एवढा मोठा घोळ येतो. हाय. हाय हाय काय हाय? राघव, तुझं काय चाललंय? अरे कॅफेकडे काही लक्ष आहे की नाही तुझं? हा, एकतर घरी असतोस, नाहीतर मग आपलं स्टुडिओ मध्ये. कॅफेचं काही आहे की नाही तुला? अगं, घरी आई बाबा आलेत ना, म्हणून त्यांच्यासोबत होतो. काय झालं पण? कशाला? काय झालं? हे बघ, मी जर नसते तर माझ्या या नवऱ्याने केवढा मोठा घोळ घातला असता माहिती ना तुला? बघ बघ. तुम्ही दोघं असताना मला काय टेन्शन आहे? उलट मला वेगळंच टेन्शन आहे. तुला कसलं टेन्शन आहे आता? अगं, नवीन थीम बसवायला घेतलीये, चांगली हिरोईनच सापडत नाहीये. मला आवडलं असतं माहितीये काय सगळं करायला, पण मी खूप बिझी आहे कॅफे मध्ये. सुन्या, 10,000 रुपये दे जरा. एवढे पैसे कशाला हवेत? एवढे पैसे म्हणजे? आता सुनीला दाग करायला नको आपल्याला काय? त्याच्यासाठी की नाही आपण सुटर घेऊया. थंडी आली ना, म्हणजे सुटर घातलं की बरं. हा, आई. आकांक्षा,